काही दिवसांपूर्वीच नीट यूजी आणि यूजीसी नेट सारख्या मोठ्या परीक्षांचे पेपर्स टेलिग्रामवरती लीक झाल्याचं तपासात समोर आलं होतं. एवढंच नाही तर पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवून लोकांना लुटणं, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधींचा फ्रॉड करणं आणि बेकायदेशीर जुगाराचे ॲप्स चालवणं या सगळ्या गुन्ह्यांचा मुख्य अड्डा झाला होता टेलिग्राम. यात सायबर क्राईम आणि आक्षेपार्ह कंटेंटमुळे भारताचं गृह मंत्रालय आणि IT मंत्रालय आता टेलिग्रामच्या हात धुवून मागे लागलंय. बॅनच्या भीतीनं टेलिग्रामनी भारतात हजारो अकाउंट्स ब्लॉक केले असले तरीही जर त्यांनी भारतीय कायदे पाळायला नकार दिला तर सेक्शन 69A अंतर्गत भारतात टेलिग्रामवरती कोणत्याही क्षणी पूर्ण बंदी येऊ शकते. पण ही झाली भारताची गोष्ट. एकीकडे टेलिग्रामवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे, तर दुसरीकडे टेलिग्रामचे मालक पावेल डुरोव यांच्यावरती सध्या जगभरातून संकट चालून येत आहेत. सगळीकडूनच टेलिग्राम असं का अडकलंय तेच आपल्याला समजून घ्यायचंय. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. रशियाची मुख्य सुरक्षा यंत्रणा FSB आणि टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांच्यातला संघर्ष आता एका नव्या टोकावर पोहोचलाय. FSBने डुरोव यांच्यावरती थेट एडिंग टेररिझम म्हणजे दहशतवादाला मदत करणं असा गंभीर आरोप ठेवत त्यांचं नाव हे इंटरनॅशनल वॉन्टेड लिस्टमध्ये समाविष्ट केलंय. फेब्रुवारी 2022 मधील युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती रशियातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या टेलिग्रामवरती आधीच निर्बंध लादायला सुरुवात झाली होती. हे नवीन पाऊल म्हणजे इंटरनेटवरती पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या रशियन सरकारच्या मोहिमेचाच एक भाग मानलं जात आहे. पावेल डुरोव यांची भूमिका आणि रशियन सरकारचे नक्की आरोप काय आहेत ते आपण समजून घेऊ. रशियात जन्माला आलेले आणि सध्या परदेशात राहणारे डुरोव यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच रशियन प्रशासनानं त्यांच्या विरोधात फौजदारी तपास म्हणजे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्याचं सांगितलं होतं. लोकांचा राईट टू प्रायव्हसी आणि राईट टू फ्री स्पीच हे दडपवण्यासाठीच रशियन प्रशासन टेलिग्रामवर निर्बंध आणण्याचे खोटे कारण शोधत असल्याचा दावा त्यांनी केला होता. रशियात दोषी ठरल्यास त्यांना आता लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुद्धा होऊ शकते. आता या सगळ्यामध्ये FSBचा दावा नक्की काय आहे? टेलिग्रामचं प्रशासन असं अनेक चॅनल्स, चॅट्स आणि बॉट्स हटवण्यात अपयशी ठरलं आहे ज्यांचा वापर युक्रेनच्या गुप्तचर संस्था, दहशतवादी आणि अतिरेकी संघटना रशियात घातपात, दहशतवाद आणि सामूहिक हत्या आणि सायबर फ्रॉडसाठी करतायत असा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आलाय. FSBच्या दाव्यानुसार युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणांनी टेलिग्रामवरील एका लोकप्रिय डेटिंग चॅटबॉटचा वापर करून रशियन तरुणांना घातपाती कारवायांसाठी भरती केलं. जुलै 2025 पासून या चॅटबॉटशी जोडल्या जाणाऱ्या 12 ते 22 वयोगटातील 46 युजर्सना पोलिसांवर हल्ले करणं, जाळपोळ आणि इतर कारवायांच्या आरोपांखाली रशियाभर ताब्यात घेण्यात आलंय. आता या सगळ्यामध्ये रशियात इतर ॲप्सची परिस्थिती काय आहे तेही आपल्याला समजून घ्यायला हवं. सध्या आपण जर बघितलं तर रशियामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि X यांच्यावरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता सिग्नल आणि विबर नावाचं जे ॲप आहे ते सुद्धा पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलंय. YouTube जे आहे त्याला थ्रॉटल केलंय म्हणजे त्याचा स्पीड जो आहे तो कमी केलाय. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांच्यावरती कडक निर्बंध लादण्यात आलेत. आता डुरोव यांनी टेलिग्राम पूर्वी सुद्धा एक ॲप किंवा एक प्लॅटफॉर्म जे आहे ते सुरू केलेलं होतं, त्याबद्दलही बघूयात. डुरोव यांनी टेलिग्राम पूर्वी सुरू केलेलं VK हे प्लॅटफॉर्म नंतर रशियन सरकारच्या जवळील कंपन्यांच्या नियंत्रणात गेलं. रशियानं 2018 ते 2020 दरम्यान टेलिग्रामवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. VPN वर कारवाई जी आहे ती सुद्धा आता रशियाकडनं करण्यात यायला लागलेली आहे. युजर्स ब्लॉक केलेल्या ॲपसाठी VPN वापरतात, मात्र आता रशियन सरकार VPN सर्व्हर्सवरही बंदी घालते. या सगळ्यामध्ये आता रशियाने स्वतः एक तयार केलेलं मेसेजिंग ॲप जे आहे ते प्रमोट करायला सुरुवात केली आहे, ज्याचं नाव आहे मॅक्स. तज्ज्ञांच्या मते यात एंड टू एंड इन्क्रिप्शन नाहीये आणि प्रशासनानं मागणी केल्यास हे ॲप युजर्सचा डेटा शेअर करतं. टीकाकारांच्या मते याचा वापर लोकांवर नजर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. आता डुरोव यांच्यावरती आणखीन कुठल्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर अडचणी चालून आलेल्या आहेत तेही बघायला हवं. फ्रान्समधली अटक 2024 मध्ये ड्रग तस्करीत आणि बाल लैंगिक शोषणाचे फोटो रोखण्यात अपयशी ठरल्याच्या आरोपांवरून डुरोव यांना पॅरिसमध्ये अटक करण्यात आली होती. मार्च 2025 मध्ये फ्रान्समध्ये काही महिने घालवल्यानंतर ते दुबईत परतले होते. आता गंमत बघा की या सगळ्यामध्ये रशियाने फ्रान्सच्या कारवाईवरती त्यावेळेला टीका केली होती. सप्टेंबर 2024 मध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतीन असं म्हणाले होते की अनेक देशांनी या प्लॅटफॉर्म्सच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित केलेत, परंतु अशा प्रकारचे सर्वच प्लॅटफॉर्म्स यासाठी दोषी आहेत. जर डुरोव यांच्यावरती ही कारवाई होत असेल तर इतरांनाही अटक करायला हवी आणि आता रशिया स्वतःच त्यांच्यावरती कारवाई करते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया पण पुन्हा कारवाई करते. कसं ते बघूया.
ऑस्ट्रेलियाच्या इंटरनेट सुरक्षा यंत्रणेनं म्हणजे ई सेफ्टीनी टेलिग्राम ॲप विरोधात तिथल्या फेडरल कोर्टात केस दाखल केली आहे। रीतसर सूचना देऊनही टेलिग्रामनं आपल्या प्लॅटफॉर्म्सवरून अतिरेकी आणि हिंसक व्हिडिओ हटवले नाहीत असा आरोप त्यांच्यावरती आहे। ऑस्ट्रेलियाच्या 2021च्या ऑनलाईन सुरक्षितता कायद्याची ही एक मोठी चाचणी मानली जाते। आता नक्की असे कुठले व्हिडिओज आहेत जे टेलिग्रामनी काढले नाहीत आणि त्यावरनं इतका वाद पेटला? आता या ॲपवरती 2019 मधल्या न्यूझीलंडच्या क्राइस्ट चर्च मधल्या गोळीबाराबद्दलचे जे व्हिडिओज आहेत तेही होते। त्याचबरोबर 2022 मधले बफेलो सुपरमार्केटमध्ये जे लोक मारले गेलेले होते त्याचे व्हिडिओही या ॲपवरती होते असं यांचं म्हणणं आहे। जगभरात तब्बल 1 अब्ज युजर्स असलेल्या टेलिग्रामवरती हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना 54.6 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतका दंड होऊ शकतो। टेलिग्रामवरती एकाच वेळी कितीही लोकांना मेसेज पाठवता येतात, म्हणजे अनलिमिटेड ब्रॉडकास्ट जो आहे तो करता येतो। त्यामुळे अशा हिंसक गोष्टी हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे असं अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलंय। आता दुरोव यांच्यावरच्या ज्या अडचणी आहेत त्या काही संपत नाहीयेत। ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनुसार मार्च 2024 पासून टेलिग्राम त्यांच्या पत्रांना दादच देत नव्हतं, पण ऑगस्ट 2024 मध्ये टेलिग्रामचे मालक पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक झाली तेव्हा कुठे ॲपच्या लोकांनी थोडं ऐकायला सुरुवात केली, पण तरीही ते पूर्ण सहकार्य करत नाहीत असं रेग्युलेटर्सचं म्हणणं आहे। या सगळ्यामध्ये टेलिग्रामची बाजू काय आहे तर टेलिग्रामनी हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत आणि कोर्टात आम्ही जाणार आहोत असं सुद्धा म्हटलंय। आम्ही दहशतवादाविरोधात काम करतोय। या वर्षातच आम्ही 1,50,000 पेक्षा जास्त दहशतवादी ग्रुप्स जे आहेत ते ब्लॉक केलेले आहेत असा दावा त्यांनी केलाय। आम्ही लोकांच्या गोपनीयतेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो असं सुद्धा ते पुढे म्हणाले। आता सध्या टेलिग्रामकडून रशियाच्या कारवाईवरती कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। डुरोव हे सध्या दुबईत राहतात, त्यांच्याकडे फ्रान्स आणि UAE असा दुहेरी नागरिकत्व आहे, म्हणजे सिटिझनशिप आहे। एकीकडे रशियन सरकार सुरक्षेचं आणि दहशतवादाचं कारण देऊन टेलिग्रामवरती नियंत्रण मिळवू पाहतीये, तर दुसरीकडे डुरोव या कारवाईला गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून सगळे त्यांच्यावरचे आरोप जे आहेत ते फेटाळतायत। आता या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? भारतात सुद्धा टेलिग्राम हे पूर्णपणे ब्लॉक व्हावं का, त्याच्यावरती बंदी यावी का, या सगळ्याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सगळं मला कमेंट करून सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।